आणले काय आता हेड काय समस्या आहे बर काय किती रुपये 10 रुपये माझ्या बर कुठला कुठला बाजार असतात मी सगळ्या असतो माझ्या घरी आठवडे असतो सांगोला असतो मोहरला असतो पंढरपूरला असतो वारीत असतो जत्रवणी असतो लाल भडक माल कडक घरच्या म्हशी दुधाचा शेंडा लाल झाला तर पैसे दुधाचा बरोबर हा मस्त दूध देते बघ आमच्या अजून होय ए लय भारी आहे बर हे बस खास 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 भरलं वर येतो बस सांगा असं आला 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 नामदेव आला उगा गिरा काय आपल्या पैसे हो असं करूच तर भावाच गेलास नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे आपण मेंढ्या असतील शेळ्या असतील बोकडा असतील पाठरा असतील लहान पाठरा असतील त्यांच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चालू बाजारभाव लाईव्ह पाहण्यासाठी कृषी कट्टा यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर बसल्या शेळी मेंढी बोकडा बाजार पाहायला मिळेल जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आपली एक कमेंटला तुम्हाला मित्रांनो आपण सांगोला बाजारातील सर्व गोष्टींचे व्हिडिओ कव्हर करत असतो शेळी मेंढी बाजार बैल बाजार गाय बाजार याचे बाजार म्हैस बाजार याच्या कालवडे असलेल्या सगळं बाजार कव्हर करतो सांगोल्याचं कडब्याचा देखील बाजार आज आपण कव्हर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला चालू बाजारभाव शेळ्या मेंढ्या बोकडाची समजून जाते दादा ही दाताला कसं आहे ही दाताला कसं आहे कुठल्या बेडचं आहे माडगाव बेडचं आहे कळत नाही तुम्हाला माडगावचं माडग्याळ आणि हे ती माडग्याळ मधलं मेंढी आहे पण मेंढी आहे काय ती मेंढी झाली वडायची नाही पार्ट आहे हां किती किंमत सांगता येईल ती 28,000 दाताला कशी जुळली असते आणि गाभ आहे नाही खाली आहे एवढी किंमत कशी काय वजन बी तेवढं आहे तिचं मोठ्या मापाई मोठी मेंढी आहे तुमच्याकडे किती मेंढ राहिली 50 खायची 50 काही तुम्हाला माहिती कशी काय नाही मग भाव असतं राखायला असं आहे तुम्ही विकायला आहे का? आणि ह्याचं काय किंमत सांगता 32,000 किंमत सांगतो काय मागणी किती पत्र झाली 25 पर्यंत मागणी झाली मग ह्याला किती मेंढीला किती पर्यंत मागितली हे जर 22 पर्यंत मागितली किती आलं तर सोडणार 25 25 आलं 24-25 आलं तर द्यायची मोबाईल नंबर द्या 9503 7726 56 धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता तर हे बघून घ्या आपण शेळ्या मेंढ्या बोकडं सगळं करणार आहे नमस्कार राम राम नाही मारत नाही बार काय अजून पिल्लो आहे मारलं कसं किती आहे त्याचं 70,000 आदत आहे आदत आहे अजून आदत बच्चा कशाला चालतंय बाई हे मेंढ्यासाठी चालतो सर ब्रिडिंगला हा कुठलं ब्रीड आहे ही देशी गावरान गावरान देशी किती म्हणजे ह्याला अजून कशासाठी वापरलं जातं दुसरं काय आहे तुम्हाला मेंढ्यासाठीच घ्या मेंढ्यासाठी अजून निभार होत तर मेंढ्यासाठीच बरनिबार झालं पुन्हा काय कापायला जाणार देवदेवाला कशाला बी जाणार त्याला काय काय किंमत सांगता येईल हे 70,000 70,000 बरं कशामुळे एवढी किंमत देशी आहे ना प्युअर बरं प्युअर देशी आहे ती काय तुम्हाला ते जंबलपूर नव बरं देशामुळे किंमत जास्त आहे हा बरं कितीपर्यंत सुटेल काय लय 50-60 50 पर्यंत सुटेल हा 50च्या वर सांगा 96 तर 96 89 67 11 96 हां आदत बच्चा आजच धन्यवाद बघून घ्या शेतकरी मित्रांनो 50,000 मेंढा आपण दाखवला आहे शिजायला शेळ्या मेंढ्या पाठरा आहे मामा बोकडा किती चालतं किंमत 10,000 कितीपर्यंत मागते काय किती आलं तर देणार आहे 9 आलं तर देईल गाव कुठला दायची जाईल कसं आणले गाडीवर आणले किती आणली मामा 4 आणली हे तुमच्याकडलं आहे त्यांच्याकडे किती किलो भरले 12-13 बरोबर आहे मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नाही बरं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघून घ्या 12 किलो बोकडा 9,000ला मामा देणार आहे म्हणते हो बोकडा द्या सगळी काय सांगता किंमत ती पलीकडले किती किलो भरेल बरं ठीक आहे तर व्यापारी घरी मित्रांनो जाणून घेऊ आता इथे काढायचं काम चालू
बोला काय सांगताल बोला की भाऊनी काय काय आणलंय काय आता हेच घरच्या मशीन हेच गाडी आहे बर काय किती रुपये आहे 10 रुपये माझ्या बर कुठल्या कुठल्या बाजारी असतात मी सगळ्या असतो माझ्या घरी आठवडे असतो सांगोला असतो मोहोळला असतो पंढरपूरला असतो वारीत असतो जत्रवणी असतो लाल भडक माल कडे घरच्या म्हशी दुधाचं शेंडा लाल झाला पैसे दुधाचा बरोबर हा मस्त दूध देते बघ आमच्या अजून होय ए लय भारी आहे बर हे बस खास भरलं वर येतं याला सांगा असं आला नामदेव आला उगाच गेला काय आपल्यापाशी हो असं करू तर भावाच गेलास बघा शेंडा लाल करून लाल बरं वहिनी हाडे घरी अगं बघा काय म्हणते त्या माझं घर नामा घरी खाल्लं पाहिजे हो जय बाबा मामा हावसाने खाणार त्याला नामदेव देणार हो अहो काय दुकानाला हात गिरा करून मिशन आणलं होतं ना तुम्ही हो मिशन कुठं आहे मशीन नाही आणली अजून जोडली नाही मशीनला सांगायला बनवावं लागतं या पाडव्याला जोडायचं जोडाय बायको हात जाऊ दे राव का हो नाही म्हणते पुजल्याशिवाय नाही म्हणते या हो बोला द्यायची जय बाबा मामा नामदेव रेल चॅनल लाईव्ह करत जाऊ राव माहिती आहे ना नामदेव रेल चॅनल आहे बघा युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडे आहे ज्या गाडी खावा लाल भडक माल कडक बाजा दे तर शेतकरी मित्रांनो आपण आता सुप्रसिद्ध गारीगार नामदेव गारीगारवाल्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्याकडून आपण आता गारीगार खाऊन पुढं व्हिडिओसाठी सुरुवात केलेली आहे भैया किती वेळ आहे शिळे आता पोटातलं तिसरा आहे काय येईल पाठबोकडा आहे खाली दाताला कसे सांगता येईल का सायदाती शेतकरी आहे दादा तुम्ही शेतकऱ्याजवळ शिळे मित्रांनो बघून लांब सडक बघून घ्या मग काय मला काय सांगता किंमत 32 सांगतो 32,000 सांगताय बरं वेत किती आहे म्हणला हिचं तिसरे येत आहे बरं मागणी किती पर्यंत होती काय 27 28 किती आलं तर सोडायचं 30 आलं तर सोडू बरं आज बाजार कसा आहे शेळ्यांचा आहे जरा कमी आहे मिडियम कमी आहे मागणी कमी आहे का हा कमी आहे गिरायक कमी आहे गिरायक कमी किती आणल्या हा 2-3 आणले तर 2 दिले दिल्या का शेतकरीच आहे शेतकरी ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघून घ्या नाही, नाही, बरं, किती दिवस बाकी आहे 10 दिवस बाकी 10 दिवस घेईल दाताला कशी आहे सायदाती वेत किती आहे म्हणलं तिसरं येतं किंमत 20,000 कितीपर्यंत सुटेल काय तरी 18 16पर्यंत सुटेल हा 16 मोबाईल नंबर काय 76 20 61 31 37 जाऊ कुठला 6 सावी बामणी हा ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोल्या बाजारातील शेळी मेंढी बाजार टूर करतोय आपण या परिसरामध्ये सांगोला पशु उत्पन्न बाजार समितीच्या शेवटच्या टोकाला हा बाजार भरला जातो राम यायला झाली त्या हा येणार बरं काय किंमत सांगताय दोन्ही सांगतोय 32,000 किती किती दाताला कसे द्या दाताला सोडले जुळलेला 32,000 16,000 एक पिल्लू कोणाचं आहे? किलो सुट्टा किलो किती किंमत सांग हे सांगतो 3,000 सांगतोय 3,000 कसला आहे देशी मधलं आपलं देशीमधलं. गावरान देशी तिचंच आहे कुठल्या शेळी नाही सुट्टा आहे ते सुटाय म्हणजे त्याला काय आहे असं नाही ते कुठं आहे नाही सुट्टा आहे ती शेळ्या का बनायच्या नाही पिल्लूची आहे कुठं आहे किलोला आहे नाही काय नाही काय किंमत काय त्याच 3,000 सांगतोय किती पण 2,000 रुपये सुटेल 2च्या वर द्यायचं 2च्या वर 2200ला 2300ला ही शेळी तुमची काय नाही आपण यांची 2च्या वर नाही तर देणार 2100 रुपयाचं देणार 2100 2200 आले कटरोय बोकड आहे पाट आहे ह्याला दूध पाजायला लागते बाहेर. हा दूध बाजारात ह्याला कसं नाही येत मला आता कोणतरी शेळीला लावले विकत घेते रे एखादी शेळी गाबडली असते त्याला लावाय नाही रे जातीतला आहे आपला असं जाईल जातीतलं देशी गावरान आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा 90 67 49 67 19 धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या कोणाला पाहिजे असेल तर बाहेर एक बारके मिळून जाय नंबर सांगितला आहे संपर्क साधून देऊ शकतो व्यवहार झालेली दिसते शिर्डी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि राम राम गाव कुठला आहे नंदीश्वर गोष्ट मंगळात आलो का काय सांगताय बोंडीचं बोंडी 14,000 सांगते गाभण आहे पार्टा सडे गाब नाही ना सडे दुधावर शिळे मित्रांनो किती पत्र होईल कितीपर्यंत सुटेल द्यायच काय 13,000ला
13 देत आहे हा 12पर्यंत सुटेल. नाही सुटत. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मी 12ला म्हणला काय 13,000 शेवट दे लास्ट आपलं दिशीच आहे दिशे गाब नाही म्हणता येईल सडी बोकडी इकली जाता आता इकली आहे मोबाईल नंबर सांगा 98 34 53 40 धन्यवाद मालक. तर शेतकरी मित्रांनो कोणाला शब्द बोकडं पाठवा पाहिजे असेल तर आपण नंबर देत असतो त्या नंबरला संपर्क साधा. मला संपर्क साधू नका माझ्याकडे काही शेळ्या बोकडं माहिती मला फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं काम करतो. आजचा व्हिडिओ मित्रांनो बाजारच्या बाहेर पडली संपूर्ण शेळी बोकडं बाजार पूर्ण करण्यासाठी केलेला आहे. सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत असेल शेवटपर्यंत बघितला कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथे थांबूया मित्रांनो.